नमस्कार, सुस्वागतम. आज आपण त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, घनसंख्या, पंचकोनी संख्या, षटकोनी संख्या या संख्या प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. आज या घटकामधून सर्व संख्या प्रकारांच्या व्याख्या, स्वरूप, आकृतिबंध, सूत्र, उदाहरणं इत्यादी घटकाचा अभ्यास करणार आहोत. मी श्री देसाई रणजित हनुमंतराव, अधिव्याख्याता, गुरुवर्य द. सरदेशपांडे अध्यापक विद्यालय, कोदवली, राजापूर, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. हा घटक गणित विषयातील संख्याज्ञान या घटकावर आधारित आहे आणि हा घटक टीईटी व सीईटी व इतर स्पर्धा परीक्षेमधील गणित विषयातील विभागासाठी उपयुक्त आहे. त्रिकोणी संख्या, त्याला ट्रायंग्युलर नंबर असे म्हणतात. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणी दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. म्हणजे एखादी संख्या जर त्रिकोण तयार करत असेल तर त्या संख्येला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. या ठिकाणी एकूण 4 संख्या दाखवलेल्या आहेत बघा, क्रमवार संख्या दाखवलेल्या आहेत. 1 2 3 4. त्या कोणत्या आहेत बघा? पहिली संख्या आहे 1, नंतरची संख्या आहे 3, नंतरची संख्या आहे 6, नंतरची संख्या आहे 10. ह्या ज्या संख्या आहेत त्या त्रिकोणी संख्या आहेत. पहिली संख्या 1 ही त्रिकोणी संख्या असते. नंतरची त्रिकोणी संख्या 3 दाखवले बघा, म्हणजे 3 बिंदू, या 3 बिंदूंना जोडणारा समभुज त्रिकोण तयार होतो, म्हणून 3 ही त्रिकोणी संख्या दुसरी आहे. तिसरी संख्या 6 आहे, म्हणजे 6 बिंदूंना जोडणारा समभुज त्रिकोण तयार इथं झालेला आहे, म्हणून 6 ही तिसरी त्रिकोणी संख्या आहे. आणि 10, या 10 बिंदूपासून जोडणारा परिपूर्ण असा त्रिकोण तयार झालेला आहे, म्हणून 10 ही चौथी त्रिकोणी संख्या आहे. आता आकृतिबंध जो दिलेला आहे तो पहा. पहिली संख्या 1 1, दुसरी संख्या ज्यावेळी तयार होते 3, त्याचा आकृतिबंध कसा झालेला आहे? दुसरी संख्या आहे म्हणजे क्रमवार 2 संख्यांची इथे बेरीज दिलेली आहे. 1 अधिक 2 बरोबर 3 असं उत्तर आलेलं आहे. तिसरी संख्या ज्यावेळी काढतो त्यावेळी क्रमवार 3 संख्यांची बेरीज बरोबर 6 आलेलं आहे. 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. आणि चौथी ज्यावेळी त्रिकोणी संख्या काढायची असेल त्यावेळी क्रमवार 4 संख्यांची इथे बेरीज झालेली आहे. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 म्हणजे वरचा बिंदू, 2 म्हणजे त्याच्या खालचे 2 बिंदू, 3 म्हणजे त्याच्या खालचे 3 बिंदू आणि 4 म्हणजे सगळ्यात शेवटच्या रोचे बिंदू. अशा रीतीने त्यांची बेरीज जर केली असता तर ती चौथ्या क्रमांकाची 10 ही त्रिकोणी संख्या मिळते. आपल्याला जर 5वी त्रिकोणी संख्या काढायची असेल तर पहिल्या 5 क्रमवार संख्या 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 यांची बेरीज केली असता 15 ही मिळते आणि 15 ही 5वी त्रिकोणी संख्या आहे. या ठिकाणी आणखीन एक पाया ही संकल्पना आहे. पाया म्हणजे काय? पहिली संख्या 1, त्याचा पाया 1, दुसरी संख्या 2, दुसरी संख्या 2 आहे, म्हणजे त्याच्या पायापाशी 2 बिंदू आहेत, म्हणून 2 हा 3 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. आता तिसरी त्रिकोणी 6 ही संख्या आहे, त्या 3 हा या त्रिकोणी संख्येचा पाया आहे, म्हणून 6 या संख्येचा 3 हा पाया आहे. चौथी त्रिकोणी संख्या 10, त्याचा पाया बघा, ही चौथी त्रिकोणी संख्या आहे, म्हणून 4 हा पाया या त्रिकोणी संख्येचा आहे. पाचवी संख्या 15 आहे, 15चा पाया 5 असणार आहे, म्हणून 5 हा 15 या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे. या स्लाइड मध्ये त्रिकोणी संख्यांची यादी दिलेली आहे. पहिली संख्या आहे 1, दुसरी 3, तिसरी 6, चौथी 10, पाचवी 15, 6वी 21, 7वी 28, 8वी 36, 9वी 45, 10वी 55, 11वी 66. अशा पद्धतीने आपण कितीही त्रिकोणी संख्यांची यादी करू शकतो. यामध्ये त्रिकोणी संख्या काढण्यासाठी काही एक सूत्र आहे. त्या सूत्र असं आहे, tn बरोबर n गुणिले n अधिक 1 भागिले 2. ज्यावेळी आपल्याला तिसरी त्रिकोणी संख्या काढायची आहे त्यावेळी आपण काय करणार? t3 म्हणजे तिसरी त्रिकोणी संख्या बरोबर 3 गुणिले कंसात 3 अधिक 1 कंस पूर्ण भागिले 2. 3 अधिक 1 बरोबर 4, म्हणजेच काय? 3 गुणिले 4 भागिले 2 आणि 3 गुणिले 4 बरोबर 4 त्रिकोण 12 भागिले 2, याचा अर्थ 12 भागिले 2 बरोबर 6. t3 इज इक्वल टू 6, म्हणजे तिसरी त्रिकोणी संख्या 6. अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही नंबरची त्रिकोणी संख्या या सूत्रामध्ये काढून टाकून ती काढता येते. यासाठी हे सूत्र तुम्हाला पाठ हवं. आता आपण पुढची जी संख्या प्रकार आहे चौरस संख्या, त्याला म्हणतात स्क्वेअर नंबर. त्याची डेफिनेशन बघा.
ज्या संख्या टिपक्यांच्या चौरसाकृती मांडणी दाखवता येतात त्या संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात आणि ज्या संख्या पूर्ण वर्ग आहेत त्या सर्व संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात. म्हणजेच आपण ठिपक्यांद्वारे ज्या संख्येची रचना केली असता चौरस तयार होत असेल तर त्या संख्येला चौरस संख्या असे म्हणतात आणि प्रत्येक पूर्ण वर्ग संख्या ही चौरस संख्या असते. आणि चौरस संख्या काढण्याचं सूत्र बघा, Sn बरोबर n चा वर्ग. ज्यावेळी आपल्याला पहिली चौरस संख्या पाहिजे असेल S1 इज इक्वल टू 1 चा वर्ग बरोबर 1. ज्यावेळी आपल्याला पाचवी चौरस संख्या हवी असेल त्यावेळी S5 म्हणजे पाचवी चौरस संख्या बरोबर 5 चा वर्ग म्हणजेच 25. पाचवी चौरस संख्या कोणती? 25. म्हणजे या सर्व संख्यापासून चौरस तयार होतो. तो कसा? या स्लाइड मध्ये चौरस संख्येचा आकृतिबंध दिलेला आहे. तर पहिली संख्या 1 ही चौरस संख्या असते. एक बिंदू 1 नंतर 2 ही संख्या येते. त्या दोन संख्येपासून दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड तयार होतो. चौरस तयार होत नाही म्हणून 2 ही चौरस संख्या नाहीये. 2 नंतर येणारी 3 संख्या 3 बिंदूंची मांडणी केली असता त्रिकोण तयार होतो. चौरस तयार होत नाही म्हणून 3 ही चौरस संख्या नाहीये. 3 नंतर येणारी 4 ही संख्या 4 बिंदू जोडले असता चौरस तयार होतो आणि यामध्ये एक लक्षात गोष्ट ठेवण्यासारखी आहे, या प्रत्येक बिंदू मधले जे अंतर आहे ते समान असणार आहे म्हणून या 4 बिंदूंना जोडणारी जी आकृती तयार होते ती चौरसाकृती असते म्हणून 4 ही दुसरी चौरस संख्या आहे. आता 4 नंतर 5, 6, 7, 8 यांचे बिंदू जोडले असता पूर्ण चौरस असा तयार होत नाही म्हणून 4 नंतर येणारी 5, 6, 7, 8 या संख्या चौरस संख्या नाहीयेत. 8 नंतर येणारी 9 ही संख्या असे बिंदू मांडले असता हे 9 बिंदू असे मांडलेले आहेत, या 9 बिंदूंना जोडून चौरस तयार होतो म्हणून 9 ही तिसरी चौरस संख्या आहे. 9च्या पुढील संख्या 10, 11, 12, 13, 14, 15 या बिंदूंची रचना अशा पद्धतीने केली असता परिपूर्ण असा चौरस तयार होत नाही म्हणून 10, 11, 12, 13, 14, 15 या संख्या चौरस संख्या नाहीयेत. 15 नंतर येणारी चौरस संख्या बघा 16 आहे. ही का आहे? कारण त्याची या बिंदूंची रचना या 16 बिंदूंची रचना अशा पद्धतीने तयार केली असता पूर्ण चौरस तयार होतो म्हणून 16 ही चौथी चौरस संख्या आहे. अशा पद्धतीनं पुढच्या संख्यांची बिंदूंची मांडणी केली असता 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 या संख्या ह्या बिंदूंची मांडणी अशा पद्धतीने केली असता पूर्ण चौरस तयार होत नाही म्हणून या संख्या 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 ह्या चौरस संख्या नाहीयेत. 25 संख्या हे 25 बिंदू अशा पद्धतीनं फलकावर मांडलेले आहेत बघा की त्यापासून असा पूर्ण चौरस तयार झालेला आहे म्हणून 25 ही संख्या चौरस संख्या आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25 आणि 5 च्या पुढील चौरस संख्या जर काढायची असेल तर 6 चा वर्ग 36. 36 ही 6वी चौरस संख्या आहे. म्हणजेच प्रत्येक संख्येचा पूर्ण वर्ग जी येणारी संख्या असते ती चौरस संख्या असते. या ठिकाणी काही चौरस संख्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली चौरस संख्या 1, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100, 12 चा वर्ग 144, 15 चा वर्ग 225, 20 चा वर्ग 400, 25 चा वर्ग 625 अशा पद्धतीनं 30 पर्यंतच्या वर्ग संख्या इथे दिलेल्या आहेत. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता आणि परीक्षेमध्ये तुम्हाला कमी वेळात जर कोणत्याही वर्गासंदर्भातील उदाहरण सोडवायचं असेल तर तुम्हाला या 30 पर्यंतच्या वर्ग संख्या पाठ असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही या सर्व वर्ग संख्या पाठ करून ठेवा. पुढील संख्या प्रकार आहे घनसंख्या. त्याला क्यूबिक नंबर असे म्हणतात. घनसंख्येची व्याख्या बघा,
ज्या संख्या टिपक्यांच्या घनाकृती मांडणीत दाखवता येतात त्या संख्यांना घनसंख्या असे म्हणतात. म्हणजे कोणत्याही संख्या आपल्याला घनसंख्या जर दाखवायची असेल तर त्या संख्येपासून पूर्णाकृती घन तयार झाला पाहिजे, तर ती संख्या घनसंख्या असे म्हणतात. घनसंख्या काढण्याचं एक सूत्र आहे Cn बरोबर n चा घन. आपल्याला जर 3 नंबरची घनसंख्या काढायची असेल म्हणजे C3 काढायची असेल तर 3 चा घन करावा लागेल. म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 3 वेळा गुणाकार 3 चा करावा लागेल, म्हणजेच 27. म्हणजे C3 इज इक्वल टू 27 ही तिसरी घनसंख्या येईल. या ठिकाणी घनसंख्येचा आकृतिबंध दाखवलेला आहे. पहिली घनसंख्या 1, दुसरी संख्या 8. हे 8 बिंदूची रचना अशा पद्धतीने केलेली आहे बघा. वर 4 बिंदू आणि खाली 4 बिंदू आणि या 4 बिंदूंना जोडणारा घन तयार झालेला आहे. आणि हा पूर्णाकृती घन 8 या बिंदूपासून तयार झालेला आहे, म्हणून 8 ही दुसरी घनसंख्या आहे. तिसरी घनसंख्या 27 आहे. तर ह्या 27 बिंदूंना जोडणारा हा घन पूर्ण तयार झालेला आहे, म्हणून 27 ही तिसरी घनसंख्या आहे. त्याच्या पुढील जर संख्या असेल तर 64. ह्या 64 बिंदूंना जोडणारा हा पूर्ण घन तयार झालेला आहे, म्हणून 64 ही चौथी घनसंख्या आहे. आणि आपल्याला माहिती आहे घनसंख्येचं सूत्र आता सांगितलेलं आहे की कोणत्या नंबरची आपल्याला संख्या काढायची जर असेल त्याचा घन केला तर आपल्याला पुढचीच घनसंख्या मिळते. आपल्याला ह्या स्लाइड मध्ये काही घनसंख्या दिलेल्या आहेत बघा. 1 चा घन 1 ही पहिली घनसंख्या, दुसरी घनसंख्या बघा 2 चा घन 8 ही दुसरी घनसंख्या, 3 चा घन ही तिसरी घनसंख्या 27, 4 चा घन 64 ही चौथी घनसंख्या आणि 9वी घनसंख्या बघा काढायची असेल तर 9 चा घन करावा लागेल. 9 चा घन किती येतो 729 ही 9वी घनसंख्या आणि 10वी घनसंख्या बघा 10 चा घन बरोबर 1000 ही 10वी घनसंख्या आहे. पुढील संख्या प्रकार आहे पंचकोनी संख्या. व्याख्या: ज्या संख्या टिपक्यांच्या पंचकोनाकृती मांडणी दाखवता येतात त्या संख्यांना पंचकोनी संख्या असे म्हणतात. अशी संख्या की ती संख्या पंचकोन तयार करत असेल तर त्या संख्येला पंचकोनी संख्या असे म्हणतात. आपल्याला कोणत्याही नंबरची जर आपल्याला पंचकोनी संख्या काढायची असेल तर या सूत्राचा उपयोग केला जातो. ते सूत्र असं आहे Pn बरोबर 3n वर्ग वजा n भागिले 2. या सूत्राचा उपयोग करून आपल्याला कोणत्याही प्रकारची पंचकोनी संख्या काढता येते. इथे पंचकोनी संख्येचा आकृतिबंध दिलेला आहे. पहिली पंचकोनी संख्या 1, दुसरी पंचकोनी संख्या 5. या 5 बिंदूंना जोडणारा हा पंचकोन तयार झालेला आहे. तिसरी पंचकोनी संख्या 12, 12 बिंदूंना जोडणारा हा पंचकोन तयार झालेला आहे. चौथी पंचकोनी संख्या 22, 22 बिंदूंना जोडणारा हा आकृतिबंध तयार झालेला आहे. आणि पाचवी पंचकोनी संख्या 35, 35 बिंदूंना जोडणारा हा आकृतिबंध तयार झालेला आहे. अशा पद्धतीची रचना पंचकोनी संख्येची असते. या स्लाइड मध्ये कोणत्याही नंबरची आपण पंचकोन संख्या काढायची असेल तर त्याचे उदाहरण दिलेले आहेत. आपल्याला 1 नंबरची पंचकोन संख्या काढायची असेल तर त्या सूत्रामध्ये आपण यांच्या जागी 1 ही किंमत टाकली असता तर आपल्याला पहिली पंचकोन संख्या मिळते. P1 बरोबर 3, 1 चा वर्ग वजा 1 भागिले 2 याचं उत्तर 1. पहिली पंचकोनी संख्या 1. आपल्याला 12वी पंचकोन संख्या जर काढायची असेल तर P12 बरोबर 3, 12 चा वर्ग वजा 12 भागिले 2, 420 भागिले 2 बरोबर 210 ही 12वी पंचकोन संख्या. आपल्याला 30वी पंचकोन संख्या जर काढायची असेल तर यांच्या जागी 30 हा अंक ठेवू. P30 बरोबर 3 कंसात 30 चा वर्ग वजा 30 भागिले 2 बरोबर 2770 भागिले 2 बरोबर 1335 ही 30वी पंचकोनी संख्या आहे. अशा पद्धतीने आपण सूत्राचा उपयोग करून पंचकोन संख्या काढू शकतो. या ठिकाणी पंचकोनी संख्यांची यादी दिलेली आहे. Pn बरोबर पहिली पंचकोनी संख्या 1, दुसरी 2, 5, तिसरी 12, चौथी 22, पाचवी 35, 6वी 51, 7वी 70, 8वी 92, 9वी 117, 10वी 145 अशा पद्धतीने आपण कितीही पंचकोनी संख्या काढू शकतो. यानंतरचा संख्या प्रकार आहे षटकोनी संख्या.
षटकोनी संख्या म्हणजे काय? ज्या संख्या टिपक्यांच्या षटकोनाकृती मांडणी दाखवता येतात त्या संख्यांना षटकोनी संख्या असे म्हणतात. म्हणजे एखादी संख्या जर षटकोन पूर्ण करत असेल तर ती संख्या षटकोनी संख्या असते. एखाद्या कोणत्याही नंबरची जर आपल्याला षटकोनी संख्या काढायची असेल तर या सूत्राचा उपयोग केला जातो. सूत्र असं आहे hn बरोबर n कंसात 2n वजा 1 या सूत्राचा उपयोग करून आपल्याला कोणत्याही नंबरची षटकोनी संख्या काढता येते. या स्लाइड मध्ये षटकोनी संख्येचा आकृतिबंध इथे दिलेला आहे. पहिली षटकोनी संख्या 1 टिंब, दुसरी षटकोनी संख्या 6 या 6 बिंदूपासून हा षटकोन तयार झालेला आहे. दुसरी षटकोनी संख्या 6, तिसरी षटकोनी संख्या 15 या 15 बिंदूंना जोडणारा हा षटकोन तयार झालेला आहे. म्हणून 15 ही तिसरी षटकोनी संख्या. चौथी षटकोनी संख्या 28 बिंदूंना जोडणारा अशा पद्धतीचा षटकोन तयार झालेला आहे. पाचवी षटकोनी संख्या 45 बिंदूला जोडणारा असा हा आकृतिबंध षटकोनी संख्येचा झालेला आहे. सहावी षटकोनी संख्या 66 बिंदूंना जोडणारा हा आकृतिबंध षटकोनी संख्येचा इथं तयार झालेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीनं आपण ह्या संख्या प्रकार पाहिलेले आहेत. या स्लाइड मध्ये पूर्ण व्याख्यानाचा सार दिलेला आहे. आपण ज्या संख्या प्रकार बघितले त्याचे सूत्र एकत्रितरित्या इथे दिलेले आहेत आणि प्रत्येक सूत्रानुसार सिक्वेन्सने ज्या संख्या येणार आहेत त्या संख्या पुढे दिलेल्या आहेत. पहिली त्रिकोणी संख्या त्याचं सूत्र आणि त्या त्रिकोणी संख्या 1 3 6 10 15. नंतर चौरस संख्याचं सूत्र n वर्ग 1 4 9 16 25. नंतर आहे पंचकोनी संख्या, पंचकोनीचं सूत्र त्या संख्या 1 5 12 22 35. षटकोनी संख्या, षटकोनी संख्येचं सूत्र आणि षटकोनी संख्या थोड्या दिलेल्या आहेत 1 6 15 28 45. नंतर सप्तकोनी संख्या म्हणजे सप्तकोन तयार होणारी संख्या त्याचं सूत्र दिलेलं आहे n कंसात 5n वजा 3 भागिले 2 हे सप्तकोन काढण्याचं सूत्र आहे. सप्तकोनी संख्या दिलेल्या आहेत 1 7 18 34 55 अप टू सो ऑन. आणि अष्टकोन त्याचं सूत्र दिलेलं आहे n कंसात 3n वजा 2 आणि त्या अष्टकोनी संख्या आहेत 1 8 21 40 65. अशा पद्धतीनं काही सूत्र इथं दिलेले आहेत. तर या सूत्रांचा उपयोग करून तुम्ही कोणत्याही नंबरचा त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या, अष्टकोनी संख्या काढू शकता. आणि परीक्षेमध्ये जे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात हा बेस आहे संख्या ज्ञानाचा. या सूत्रांचा उपयोग करून तुम्ही कोणत्याही पद्धतीचं एक्झाम्पल्स, कोणत्याही फॉर्मॅटचं एक्झाम्पल तुम्ही या सूत्रांचा उपयोग करून सोडवू शकता. धन्यवाद. थँक्यू. हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक, कमेंट करा. आणि गणित अध्ययन, अध्यापन शास्त्र त्याचबरोबर गणित आशय ज्ञान यावर आधारित काही व्हिडिओ बनवणार आहेत. टीईटी, सीईटी त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासंदर्भातील अभ्यासक्रमावर आधारित काही व्हिडिओ बनवणार आहे भविष्यात. तर ते व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर तुम्ही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.